नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बोलणार आहोत भात पिकावरील कीड आणि त्यांचे व्यवस्थापन याबद्दल। भात हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक आहे, पण पिकाच्या वाढीसाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक किड्यांचा प्रादुर्भाव होतो। या किड्यांमुळे रोपे वाढतात, पाने पिवळी पडतात, दाणे भरत नाहीत आणि उत्पादन घटते। म्हणून या किड्यांची योग्य माहिती आणि वेळेवर नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे आहे। मित्रांनो, तुम्हाला आज मी या सर्व किड्यांची लक्षणे आणि त्यावर उपाय अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। खोडकिडा भात पिकाची सर्वात महत्त्वाची कीड आहे। खोडकिड्याच्या आळी झाडाच्या खोडात शिरते आणि आतून भात खाते। याची लक्षणे म्हणजे झाड लहान असताना वरचा भाग वाळतो, याला मृत हृदय म्हणजेच डेड हार्ट म्हणतात। ताटव्याच्या अवस्थेत शेंडेवर आलेले असतात, पण त्यामध्ये दाणे भरलेले नसतात, याला रिकामा कणीस किंवा व्हाईट इयर हेड म्हणतात। अशा झाडांना हात लावला की ते सहजपणे तुटतात। याचं व्यवस्थापन करण्यासाठी पेरणीपूर्वी नांगरणी करून शेत स्वच्छ ठेवा। जुना काडी कचरा, पेंड, तण शेतातून काढून टाका। प्रति हेक्टर 20 फेरोमोने सापळे लावा, यामुळे नर पतंग पकडले जातात आणि प्रादुर्भाव कमी होतो। जर प्रादुर्भाव दिसला तर कार्बोफ्युरॉन, क्लोरोफायरिफॉक्स, क्विनालफॉक्स यासारखी शिफारस केलेली औषधे योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून शेतात द्या किंवा फवारणी करा। गांडुळ्या कीड ही कीड पाने दुमडते आणि आत शिरून खात राहते, यामुळे पान तपकिरी पडतात, वाळतात आणि पिकाची वाढ खुंटते। याची लक्षणे म्हणजे पानं गुंडाळलेली दिसतात, आतमध्ये हिरव्या रंगाची अळी बसलेली असते, पान प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, म्हणून पिकाचा विकास थांबतो। याचे व्यवस्थापन म्हणजे शेतात लवकर फेरफटका मारून सुरुवातीला लक्षण ओळखा। प्रकाश सापळेवरून प्रौढ पतंग पकडा। प्रादुर्भाव दिसल्यास कार्बारिल किंवा कार्बोफ्युरॉन यांसारखी औषधे शिफारस केलेल्या प्रमाणात वापरा। तुडतुडे हे अतिशय हानिकारक आहेत, कारण ते थेट पिकाचा रस शोषतात, तसेच ते विनाशूजन्य रोग पसरवतात। ह्याची लक्षणे म्हणजे पान पिवळसर दिसतात, पान वाळून झाडं मरतात, झाडं शेतात ठिकठिकाणी पडल्यासारखे दिसतात। याचे व्यवस्थापन म्हणजे शेतात पाण्याचा जास्त साठा टाळा। तुडतुडे कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात शिफारस केलेली औषधे वापरा, उदाहरण इमिडाक्लोप्रिड किंवा एसिफेट। नियमित फेरफटका मारून प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करा। लक्ष्मी किडा ही कीड भाताच्या पानांचा हिरवा थर खरवडून टाकते। याची लक्षणे म्हणजे पानं खरवडल्यासारखी वाटतात, पानं तपकिरी पडतात आणि वाळतात, पिकाचा हिरवा रंग नष्ट होतो। याचे व्यवस्थापन म्हणजे शेत स्वच्छ ठेवा, तण वाढू देऊ नका। लवकर प्रादुर्भाव दिसल्यास कीटकनाशकाची फवारणी करा। पाने गुंडाळणारी अळी ही अळी पान गुंडाळून आत लपते आणि खात राहते, यामुळे पाने पोकळ होतात, हिरवा रंग जातो आणि झाड अशक्त होतात। ह्याची लक्षणे म्हणजे पाने गुंडाळलेली असतात आणि आत रिकामी दिसतात, पाने पिवळसर होतात, झाड वाढणं थांबतं। ह्याचं व्यवस्थापन म्हणजे शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा। प्रादुर्भाव दिसल्यास शिफारस केलेली औषध जशी की कार्बारिल, क्लोरोफायरिफॉस वापरा। शेतकरी बांधवांनो, या प्रकारे तुम्ही तुमची शेती सुरक्षित ठेवू शकता आणि उत्पादन वाढवू शकता। अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।